19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। मूल शहराला लागून असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता गुराखी मुनीम गुरलावार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। वाघाचे हल्ले वाढले असल्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मूल तालुक्यातील चिचाळा येथील रहिवासी असलेल्या मुनीम गुरलावार हा गुराखी रविवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 25 शेळ्या घेऊन मूल शहराला लागून असलेल्या जंगलात गेला होता। सायंकाळी 24 शेळ्या घरी परतल्या, मात्र मुनीम व एक शेळी घरी परत आली नाही। त्यामुळे काही अनुचित घटना घडली असावी असा संशय ग्रामस्थांना आला। याची माहिती संध्याकाळीच वनविभागाला देण्यात आली। दरम्यान संध्याकाळी 30 ते 40 ग्रामस्थ जंगलात गुराखी मुनीम याचा शोध घेण्यासाठी गेले। तिथे ग्रामस्थांना रक्त सांडलेले दिसले। रात्र भरपूर झाली असल्याने सर्वत्र अंधार पसरला होता। त्यामुळे ग्रामस्थ गावाला परत आले। त्यानंतर सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकारी पथकाने व ग्रामस्थांनी जंगलात जाऊन बघितले। कक्ष क्रमांक 752 मध्ये गुराखी मुनीम याचा मृतदेह आढळला। दरम्यान गुराख्याच्या मृत्यूने संताप व्यक्त करण्यात येत आहे। या भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे, तेव्हा वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली। मृतक गुराखी मुनीम याच्या मागे आई, पत्नी, 2 मुलं, बहीण व बराच मोठा परिवार आहे। वनविभागाच्या वतीने मृतक मुनीम यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, चंद्रपूर।